गुड आफ्टरनून मॅम. ही तुमची मशीन आहे, डिस्पोजेबल मशीन. ह्याचं जे मेन स्विच आहे ते ह्या साईडला ॲशट्रीच्या साईडला आहे. हे जेव्हा तुम्ही वरती कराल तेव्हा बघा तुम्ही मशीन तुमची जी आहे ती चालू झालेली आहे. आणि ही जी आहे ती इन्सर्शन विंडो आहे. इकडे लिहिलं पण आहे खालती नॅपकिन इन्सर्शन विंडो. ह्याला तुम्हाला काही नाही, फक्त ह्याला पुल करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पॅड टाकायचं आहे. ह्याच्यामध्ये पॅड तुम्ही इन्सर्ट केलात की तुम्हाला ही विंडो बंद करायची आहे. आणि खालती साईडला बघा हे लालवालं बटन आहे, प्रेस करणारं लाल बटन. जसं तुम्ही ह्याला प्रेस कराल तर मशीनची बर्निंग प्रोसेस चालू झालेली आहे. हे लाल लाईट तोपर्यंत चालू राहते जोपर्यंत मशीनची बर्निंग प्रोसेस चालू आहे. ह्या टाईममध्ये कोणी मध्ये पॅड टाकलं नाही पाहिजे, नाहीतर पॅड अर्धवट जळून राहतं. आणि ज्या टाईमला बर्निंग प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल त्या टाईमला ही लालवाली लाईट ऑटोमॅटिकली बंद होऊन जाईल. मग त्या टाईमला तुम्हाला कळेल बाबा आतली जी पॅड आहे ते जळून गेलं आहे आणि आता आपण दुसरं पॅड टाकू शकतो. तुम्ही ह्याच साईडला जर आलात तर इकडे तुम्हाला जी आहे ॲश ट्रे दिसेल. आता तुमचं काम फक्त काय उरेल की जे हे बघा आता ही जी एवढीशी ॲश उरली आहे ह्याच्यामध्ये पॅडची, ती तुम्हाला फक्त साफ करायची आहे. साफ करायला पण जास्त काय नाही, तुम्ही ह्याला नुसतं पलटी केलात तरी हे साफ होऊन जाईल आणि पुसून परत ह्याच्यात तुम्ही इन्सर्ट करून ठेवा. तर जसं तुम्ही बघू शकता मशीन गरम व्हायला चालू झालेली आहे. कारण मी आता पॅक करायची आहे मला, म्हणून मी सगळी नाही दाखवत आहे, नाहीतरी मशीन हीट होऊन जाईल म्हणून. आणि इकडे मागच्या साईडला 2 हुकसुद्धा आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला मशीन ही वॉलमध्ये इन्सर्ट करून घ्यायची आहे, फिटिंग करून घ्यायची. थँक्यू.